नमस्कार मैत्रिणींनो, सिक्रेट किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला अजून एक मिरचीचा प्रकार दाखवणार आहे। तोंडी लावण्यासाठी मिरचीची चटणी। त्यासाठी इथे मी पातेलं ठेवलेलं आहे। पातेलं गरम झालंय। आता त्यामध्ये इथे पोपटी कलरच्या 10 ते 12 मिरच्या मी अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत। त्या यामध्ये भाजून घ्यायच्या। अशा प्रकारे मैत्रिणींनो मिरच्या भाजून घ्यायच्या आणि नंतर त्या एका भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। त्याच पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा हिंग आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या। त्यामध्ये 1 मीडियम आकाराचा कांदा, त्यामध्येच आता 1 छोटा टोमॅटो घालून घ्यायचा। चवीपुरतं मीठ, कांदा टोमॅटो छान भाजून घ्यायचा। आता यामध्ये आपण भाजलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या। त्या पण या तेलामध्ये आणि कांदा टोमॅटो बरोबर भाजून घ्यायच्या। यामध्ये अर्धा चमचा हळद हे छान परतून घ्यायचं मैत्रिणींनो। तर साधारण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा। थोडी कोथिंबीर, आता गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचं। तयार आहे मैत्रिणींनो एक मिरचीचा एक वेगळा प्रकार तोंडी लावण्यासाठी। एकदा नक्की करून बघा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा।